कर्जमाफीबद्दल आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा अर्थसंकल्पातही करून टाकली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेत काल परवा, की आम्ही गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत आणि त्याचे काय रिपोर्ट्स जे आहेत ते आता समितीकडून येतील आणि त्याच्यानंतर आम्ही कार्यवाही पूर्ण करू. एकूण हे सगळं असताना तुमची मात्र मागणी अशी आहे, की त्याची तारीख नेमकी जाहीर करा. ही मागणी काय आहे मग तुमची नेमकी? कशामुळे? नाही, मुळात जी मागणी झाली होती खरं म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या शेतकरी चळवळीमध्ये एक चांगलं पाऊल उचललेलं होतं, ज्यामध्ये प्रामुख्यानं किसान सभेचे डॉक्टर अजित नवले असतील, प्रहारचे माझे मंत्री बच्चू कडू असतील, राजू शेट्टी साहेब असतील आणि वेगवेगळ्या हं, शेतकरी संघटनांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जे आंदोलन उभा केलं होतं नागपूर ठिकाणी आणि त्याचा एक परिपाक म्हणून हं, सरकारने जी काही कर्जमाफीच्या संदर्भामधली चर्चा आणि भूमिका घेतली, त्यामध्ये जी मागणी ठेवलेली होती, की या 26 जूनच्या नंतरचं हे कर्ज आपण सगळं माफ करावं. अशा प्रकारची जी अपेक्षा होती त्याच्यामागचं कारण असं होतं, की यावर्षी जी काही अतिवृष्टी झालेली आहे, यावर्षी जे नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानीच्या पातळीवरती जे शेतकरी आपलं कर्ज भरू शकत नाहीये, ते सुद्धा पुन्हा या सगळ्या थकबाकीमध्ये आणि कर्जाच्या ओझ्याखाली बुडणार आहे. आणि म्हणून त्या तारखेपर्यंतचे निकष लावून तुम्ही ही कर्जमाफी घोषित करा. अशा प्रकारची मागणी या सगळ्या शेतकरी संघटनांनी महाराष्ट्रातल्या केली होती. परंतु हं, त्या सगळ्या मागण्यांना हताळून अ, केवळ आपली केलेली घोषणा आम्ही करतोय असा एक खोटा आव आणून आणि करताना हजारो कोटी रुपयाची कर्जमाफी म्हणायचं आणि देताना मात्र म्हणजे आवळा देऊन भोपळा काढल्यासारखा प्रकार जो आहे, असं सगळं मागच्याही कर्जमाफीमधून संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. घोषणा केली 30-32 हजार कोटीची, ऍक्च्युअली दिले 12-14 कोटी. उर्वरित आजही हायकोर्टानं निर्णय देऊन सुद्धा म्हणजे हजारो कोटी अद्यापही शेतकऱ्यांचं 2017च्या कर्जमाफीचं वाटप तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचेही मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी केलेलं नाहीये. आणि म्हणून आमची याही कर्जमाफीमध्ये मागणी अशी आहे, की तुम्ही जे बोललेलं आहे, "बोली तशी चाली त्याची वंदावी पाऊले." या या ह्याच्याप्रमाणे आपण जे बोललेलं आहात, "कोरा कोरा म्हणून सातबारा." त्या पद्धतीनं असे कुठलेही निकष न ठेवता सरसकट तुम्ही कर्जमाफी करावी. अशा प्रकारचं निकष तुम्ही जे लावतायत बावनकुळे साहेबांचा जो उल्लेख आपण आता केलेला आहे, की याच्याकडं हं. हे असेल, त्याच्याकडं गाडी असेल, त्याच्याकडे हे असेल, तर त्याला कर्जमाफी देणार नाही. उद्या असंही होऊ नये. एका बाजूला तुम्ही सगळं ऑनलाईन करताय आणि Android मोबाईल ज्या शेतकऱ्याकडे त्याला आम्ही कर्जमाफी देणार नाही. अशा प्रकारची ही खुळसट एखादी जर अट त्यांनी टाकली, तर तेही आश्चर्य वाटायला नको. कारण यांची मर्यादा इतक्या कमीत कमी पैसे कसे आपल्याला या कर्जमाफीसाठी देता येतील, अशा प्रकारचं शेतकरी विरोधी धोरण या ठिकाणच्या राज्य सरकारने घेतलेलं आहे. म्हणून आम्ही वाट बघतोय, की आज 2 एप्रिल आहे. आज त्यांचे जे काही निकष येत आहेत, या कर्जमाफी संदर्भातले आणि हे निकष जेव्हा येतील, त्यावेळेस पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना एकत्रित करून ही कर्जमाफी जर योग्य दिशेने असेल, तर आम्ही त्याचं परत स्वागत करू. परंतु जर ही फसवी असेल, तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारण्याची तयारी किसान सभेनं इतर सगळ्या शेतकरी संघटनांना सोबत घेऊन करण्याची केलेली आहे.